नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे अनमोल समाचार मध्ये. लास्ट 2 व्हिडिओवर तुम्ही जे मला प्रेम दाखवलं त्यासाठी मी पण तुम्हाला गैर प्रेम व्यक्त करतो. गेल्या हफ्त्यामध्ये जे काय घडले त्यावरती आपण आज सविस्तर पुन्हा एकदा टीका टिप्पणी करू. धुरंधर पासून ते आबाळ हेपलुंदर पर्यंत सगळं बघूया. तर सगळ्यात आधी दिस फालतू ट्रेंड. काय ती ऍक्टिंग गो, काय एक्सप्रेशन. धुरंधर मध्ये रेहमान टकेत होता, हे काय रेहमान काकेत. जेव्हापासून धुरंधर मूवी रिलीज झालाय तेव्हापासून पोरापोरींना काय झालंय, एक वर्ष कपाटात पडलेला ब्लेझर कोट काढून घालताय आणि व्हिडिओ बनवताय. अरे जे कधी माझ्या फीड मध्ये आले नाही त्यांचा पण कमबॅक होतोय, ते बी कमबॅक करताय का? हे आले ना आगड्या पोरी, कुठं बी कोणतं बी गाणं चालू द्या, हे लगेच तयार असतात छातडं पुढं करून. यांना दाखवायचंच आहे, फरकच पडत नाही या पोरींना. जसं की इंस्टाग्राम ऑनलाईन देह विक्री केंद्र झालंय, होत चाललंय. या सगळ्या अर्ध नागड्या पोरी मेंबरशिप ठेवता, पोरं ते विकत बी घेता बघायला. हंकारे सर तुम्ही कुठे आहे, यांना आणा वटणीवर. धुरंधरचा विषय चालूच राहील, पण आपला आबाळ हेपलुंदर डायरेक्ट गेल्या आबाळ चुंबन करायला दुबईला. देवी मी तर म्हणतो भारतामध्ये हजर परत येत असेल तर याचं चांगलं स्वागत करा. लय मोठा पुतळा बांधायचा, मेसी पेक्षा मोठा पुतळा. लय मोठं काम केलं नाही. दुबईला जाऊन ट्रिपल राईस खातोय. तुम्ही काम करायला दुबईला येता आणि आम्ही तुमच्यासारखे काम करणारे नाचवायला. तिकडं काम करणाऱ्यांना कमी लेखून याची मान तर लय स्टार्ट होतीये. सगळ्यांनी मिळून ताट करायच्यासाठी सॅल्यूट बाई तुला तिसऱ्या पायाकडून सगळ्यांच्या. लोक काम करायला जातात, त्यांची लाईफ आहे, त्यांचं ऑप्शन, त्यांचं प्रोफेशन आहे. याला कसला त्रास होतोय? तुझ्या ताटातला कोणी तिकडे खाऊन तर जात नाही ना, राहत नाही ना. कशाला लोकांना कमी लेखतो कामावरून? अरे काहीतरी चांगलं कर जीवना. तुम्हाला काय वाटतं फक्त भारतातच? अरे नाही भाऊ, दुबईमध्ये पण. हे आज सुधरीन उद्या सुधरीन असं वाटतंय, पण ऍक्च्युअली याच्यामध्ये लेट टाईट भरलाय माज. दुबईला जाऊन स्वतःचा मस्तपैकी एन्जॉयमेंट केला असता आपल्या गुपचाप, पण नाही, याला दुसऱ्यांना कमी दाखवायचंच आहे. तुम्ही किती खाली, मी किती वर आबाळ आहे आपल्यामध्ये. सवय झाली ना, पुन्हा एकदा केली नाही याची टांग वरती. Okay, so I was lying there with my legs wide apart, and then he told me. त्याला वाटतं 10 दिवस दुबईमध्ये जाऊन पैसे बिशे उडवले, आज एकदम लय मोठा टॉप जी भारतातला. मीच रे भाऊ, तिकडेच राहा, तिकडे पैसा उडव, किती बी उडव, आम्हाला काय घेणं नाही. तुझी श्रीमंती पासून तिकडचे शेख लोक ते तोंड राहणार बी नाही. तुम्ही काम करायला दुबईला येता आणि आम्ही प्रत्येक भाऊ तुला एवढंच म्हणतो, तू वैयक्तिक तुझी लय प्रगती कर, लय मोठा हो, पण दुसऱ्यांना त्यांच्या परिस्थितीवरती हिनवणं बंद कर. आता ही महागडी गाडी बिडी काय आहे? इकडे भारतात त्याला लक्झरी समजता तुझ्या हत्तीला, तिकडे बाहेर ती नॉर्मल कार आहे. इकडे दुबईला जाऊन शेवटी दुसऱ्याच्या गाडीलाच पोच देतोय ना ढुंगण टेकून. झाला फोटो काढून, चल आता साईडला व्हा बाळा, ते मालकाला गाडी काढायची. आणि इथंच एक गोष्ट क्लिअर होते मित्रांनो, लक्झरी काय गाडी सोबत नाही, आपल्या चॉईस वरती कॉन्फिडन्स असणं असतं लक्झरी. आणि खरं सांगतो, लक्झरी काय फिक्स नसते, कॉन्टेक्स्ट बदलता, अर्थ पण बदलतो. आपण नेहमी स्टेटस आणि सिम्बॉल सोबत जोडतो लक्झरीला, पण खरी लक्झरी काय असते? चॉईस. आजच्या काळामध्ये स्मार्ट लोक जे आहेत ते प्री ओन्ड गोष्टीकडे वळताय का? कारण इकडे व्हॅल्यू आणि व्हॅरायटी दोघी मिळत आहे. आणि जेव्हा मी कार्स 24च्या 30 डेज रिटर्न गॅरंटी बद्दल ऐकलं ना, तेव्हा मी शॉक मध्ये होतो. काय भारी गोष्ट आहे, मला खात्री बसली, हा खरंच चांगला ऑप्शन आहे. आणि हे फक्त गाडी देत नाही, डिसिजन घ्यायचा तुम्हाला फ्रीडम सुद्धा देतात. कार्स 24 वर तुम्ही घर बसल्या कोणतीही प्री ओन्ड गाडी तुम्ही विकत घेऊ शकता. आणि गाडी विकत घ्यायच्या अगोदर तुम्हाला टेस्ट ड्राईव्ह करायचं, तुम्हाला तो ऑप्शन पण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे 30 डेजची इझी रिटर्न पॉलिसी देतात. प्लस गाडी परचेस केल्यावर तुम्हाला कंटिन्युअस सपोर्ट सुद्धा भेटतो इथं. म्हणजे जर तुमची चॉईस मिसमॅच झाली तरी सुद्धा पॅनिक आणि प्रेशर बिलकुल नाही. तर स्टेटसच्या चक्करमध्ये फसू नका, स्मार्ट चॉईस घेऊन गाडी घ्या बिंदास, फक्त कार्स 24 वर. बाकी ह्याचा कधी माज उतरणार नाही, तुम्ही लिहून घ्या. भारतात फिरतोय हत्ती आणि दुबईमध्ये फिरतोय हत्तीचा पिल्लू. हॅशटॅग ट्रिपल एक्का. काय बी जोडायचं आणि बोलायचं, हा ट्रिपल एक्का हत्ती, हा आणि हत्तीचं पिल्लू. तस तर लोक याला बी बोलता मग वोल्वेरन आणि पोलार्डचं पिल्लू. खरं बोला. तर नेक्स्ट समाचार आहे आंतरराष्ट्रीय लेवलचं, ग्लोबल लेवलचं समस्या आहे. गौतमी पाटील वर्सेस राधा पाटील. आणि लिटरली ती बोलली की तुझी लेवल काय आहे. गौतमी पाटील अशी हिला बोललीच कस काय? जागतिक पातळीवर नाक कापल्या जाते राधा पाटीलचं. सकाळपासून मलेशिया, तायवान, रशिया सगळीकडचे बार डान्सर संतापलेले, फोनवर फोन येत आहे. आय सपोर्ट ओनली राधा पाटील. लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे गौतमी पाटील विरुद्ध. वैयक्तिक यार मेहनत करून आली, पुढे डान्स बिन्स करून आज कस काय लेवल काढते? लेवल सबके निकलेंगे. पण एक मिनिट, गौतमी पाटील खरंच तिच्या तोंडावरती बोललेली आहे का? लिटरली ती बोलली की तुझी लेवल काय आहे, म्हणजे नाही, समोरच्या मंडळाला ती बोलली. कोणासमोर तरी बोललं? अरे आम्हाला वाटलं तुझ्या तोंडावर तुला कोल्लं. सॉरी गाईज, गैरसमज. मग डायरेक्ट टार्गेट तिने मलाच केलं, कारण मीच होती ना तिथे.
अरे पॉडकास्ट चालू आहे का गोसिपिंग चालू आहे? हिने काय बोललं, ती काय बोलली, ती अशी बोलली का, मी असं बोलली. अरे मग हा पर्सनल ग्रजेस काढताय पॉडकास्ट मध्ये. तुम्हाला गोसिपिंग करायची तर जावा ना तिकडे, चाय सुट्टा बिट्टा घ्या, प्या, गप्पा मारा तिथं. माईकच्या समोर कशाला बोलताय? एक तर ते बॅकग्राऊंडला काय म्युझिक लावले भारीतलं, एकदम मोटिवेशनल. एवढं मोटिवेशन भेटतंय मला, असं वाटतं आत्ताच्या आत्ता डायरेक्ट कोट बीट काढून जिम चालू करू इथं. मंडळाला ती बोलली, माझी व्हॅनिटी तिची व्हॅनिटी साईडला होती. सो ती तिथे बोलली की कोणासोबत मला तुम्ही डान्स करायला लावताय, लेवल काय आहे तिची, असं तसं हे. ज्या घाणेरड्या पद्धतीने त्याच्यावरती जो घाणेरडा तो डान्स केलाय, तेवढ्या घाणेरड्या पद्धतीने आम्ही केलं नाही आणि आम्हाला संस्कार पण नाहीये. अरे यार परत संस्कार मध्ये आला. हे संस्कार का मध्ये येतो रे सारखा सारखा? संस्कार मध्ये आले नसते. तुम्हाला सांगतो हे आप्पाचं ते फिमेल व्हर्जन झालंय, हागूबी राहिले आणि मी संडास नाही केली असं म्हणताय. आणि ही संस्कार बद्दल सांगते, जसं की हिच्या शो मध्ये खूप संस्कार आहेत. मी तर माझ्या फॅमिली मधल्या सिनियर सिटीजन्सला घेऊन गेलो हिच्या शो मध्ये. जान दे दूंगा इसके लिए, जान दे देंगे इसके लिए. बघा मी काय गौतम पाटीलची साईड बीड घेत नाहीये. तिने घोंगरू पिक्चर मध्ये जो काम केलंय, अतिशय भारी काम केलंय. मला ते खूप आवडले आणि त्याच्यामुळे मी तिचं एवढं चांगलं कौतुक केलं या व्हिडिओ मध्ये. तुम्ही बघू शकता कधी पण जाऊन. आतासाठी मी फक्त खास हिचा आहे. आय एम ओनली फॅन्स ऑफ राधा पाटील. वळूया पुढच्या समाचाराकडे. भारत दौऱ्यावरती मेसी आला होता. टायगर श्रॉफने पादून केलं स्वागत. ते क्राऊड चीअर वगैरे करते म्हणून काय आवाज बिवाज आला नाही, पण याच्या अंतर्मनातला आवाज बघा, ऍटिट्यूडचा आवाज बघा. तो मेसी पर्यंत जातोय. मेसीला पण सेन्स होतोय. एवढा ऍटिट्यूड त्या मेसी मध्ये पण स्वॅग आणि एवढा ऍटिट्यूड नव्हता त्या टायमाला. तो अर्जेंटिनाला ठेवून आलता. आणि हा भाऊ याच्याकडे कॅमेरा फिरवला, लगेच ऍक्टिंग स्किल्स त्याचे दाखवतोय प्रदर्शन. सबको आती नाही. मेसी भारतामध्ये का दौऱ्यावरती आला, सगळे सेलिब्रिटीज एकदम हपापले फोटो काढायला हावरे झाले. मग आम्ही तर डायरेक्ट बापरे सेल्फीवर सेल्फी काढते. एवढा रिस्पेक्ट आणि सपोर्ट कधी इंडियन फुटबॉलरला दाखवलं नाही. त्या इंडियन कॅप्टन फुटबॉलचा त्याच्यासोबत फोटो काढा ना, सुनील छेत्री सोबत. जाऊ द्या, यांना नाही कळत हो. त्या मेसीला कळालं पण यांना नाही कळते. आणि कोलकातामध्ये पुतळा उभा केला मेसीचा. अरे त्या मेसीने एवढी अपेक्षा ठेवली पण नसेल. एवढं प्रेम त्याच्यावरती लोक करता येतं. एवढं प्रेम आणि सपोर्ट आपल्या स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरला, इतर खेळांवरती, इतर खेळांना प्रमोट करायला दिला असतं तर चाललं असतं. फुटबॉल स्टेडियम बघा किती आपल्याकडे भारी भारी. त्या मेसीला पण क्रिकेट स्टेडियम मध्ये बोलवलं गेलंय. अरे काय धंदा लावलाय. बाकी सुनील छेत्रीला मुंबईकरांनी चांगलंच चीअर केलं. ते बघून चांगलं वाटलं खरंच. गैर लेट केलं पण बरं आहे. आता तरी मान सन्मान भेटतोय त्याला. असा सपोर्ट गव्हर्नमेंटने पण दिला पाहिजे इतर खेळाडूंना. क्रिकेटच्या लेवलला बाकी कोणत्या खेळाला एवढा क्रेज नाही भेटत. कोणत्या खेळाला भेटतो? बिग बॉस घेऊन येतोय महाराष्ट्राचं तुफान. येतोय भाऊचा धक्का 11 जानेवारी पासून. पण त्याआधी वेगळा धक्का भरू, कारण सूरज चव्हाण जिंकल्यापासून यांना अलग अलग प्रकारचे नमुने पिसाळले. तो जिंकलाय म्हणून यांना असं मोटिवेशन भेटले की आता आपण पण जाऊ शकतो. रोज उठून बघतो, रोज कोणतरी नवीन रील बनवतोय, भिका मागतंय मला बिग बॉस मध्ये घ्या. भाऊ आज मी इतका खुश आहे ना. आज माझं बिग बॉस मध्ये सिलेक्शन झालेलं आहे. एकदम मनापासून नाही का, ते पण 2 महिन्यामध्ये रजिस्टर झालं, लगेच सिलेक्शन झाले. भाऊ एकदम भारी वाटतंय ना यार. याच्या कोणीतरी तोंडात द्याव पुष्पगुच्छ. लाऊड अप्लॉज बिग बॉस साठी सिलेक्ट झालाय. बिग बॉसचा प्रोमो आल्यानंतर व्हिडिओ टाकतो. तुला कशाला घेतील रे, कस काय घेतील ते? तुझ्या या सर्व प्रयत्नांना अपयशच भेटो ही आमची सगळ्यांची सदिच्छा. खंडा घुस घुस तू बिग बॉसला, खंडा घुस घुस तू बिग बॉसला. या इनुमाल हॅलो खंडा घुस घुस तू बिग बॉस. घुस भो घुस, बिग बॉस मध्ये घुस आणि झाडू मारून निघ बाहेर. नकारे एवढा हावरापणा करू बिग बॉस जाण्यासाठी. जेवढा आपण एखाद्या गोष्टीच्या मागे पळू ना, तेवढी ती गोष्ट लांब जाते, भेटतच नाही. हे मी माझ्या गाण्यामध्ये सुद्धा बोललोय, लेटेस्ट गाण्यामध्ये नकार. तर पुढचा समाचार आहे खडकी स्टेशन मधून, पुण्यामधून. भावी गुन्हेगारांना मोफत तिरुपती बालाजी टूर पोलिसांकडून. हे खास तुमच्यासाठी एरोडा सेंट्रल जेल, 1 नंबर सर्कल, 2 नंबर बाराक. लावड्यांनो एडे चाळे करू नका, नाहीतर जिंदगी करून टाकन खराब. लाईफ में रिस्क है लेकिन चटका फिक्स है. लय रिस्क आहे, यांच्या डोंगणार फटके फिक्स आहे. 1 नंबर सर्कल, 2 नंबर बाराक. कृपया करून असे गुन्हेगारीचे गुन्हे व्हिडिओ काढू नये, कारण की आम्हाला खडकी पोलीस राज्यामध्ये चांगली समज दिलेली आहे. खरंच लय भारी काम करताय पोलीस. बरं वाटतंय आता. अख्खं महाराष्ट्र तुमचा आभारी राहील. असेच रजिस्टर लोकांना, या छपरी गुन्हेगारांना पकडा आणि धरान तुडवा. या झिपऱ्याला तर 2 वर्ष आधी रोस्ट मारलं होतं मी. आता जाऊन बरं वाटलं याची अवस्था ही बघून. नाशिक, जळगाव, पुणे सगळीकडचे पोलीस ऍक्टिव्ह झालेले आहेत. तरी सुद्धा अजून खूप रिजन्स मध्ये काम नीट होत नाहीये. अजून सुद्धा अशी खूप घाण बाकी राहिली. हा एक नमुना आहे. सगळ्यात जास्त फेम खाऊ खाऊ करतोय, ह्याचा गेम लावा. अरे इथून तिथून पेरला लसूण आणि कानमोल कोळी तुझ्या या झाडावरती बसून ते पण कसं कंडेला गाले सैया इसकी माँ के जन्नत में जाते बैठो.
नादन लेकरू बिचार. काय माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये माझं काय चुकलं होतं काय? मी चांगलंच बोलला नाही, याची समजूत काढली उलट मी. त्या पोरीला हा शिवाय देतोय, वल्गर भाषेमध्ये घाणघाण बोलतोय, बोटं बिटं दाखवून इशारे करतोय रेप थ्रेडचे. तर मी काय वाईट बोलला याला, चांगली समजूतच काढली ना. तर या येड्यानी मला रिप्लाय मध्ये आई बहिणीवर शिवाय दिले. कसं आहे आता शिवांमध्ये कॉम्पिटिशन जर लागली तर याला कच्चा खाऊन जाईन मी. पण युट्यूबर आहे ना भाई, काय आपल्याला शिवाय युट्यूबर देता येत नाही असं. आणि समोर जर कधी हा आला 1 बाय शो समजा झाला कधी, तर एका थापचा बी नाही त्याचं थोबाड बघून चिड येते मला. जेवढे मी सोलापूरकर असतील माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तुम्ही याला खूप फेमस करा, ह्याची इच्छा पूर्ण करा. एवढं फेमस करा या बाळाला, त्याच्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ पोहोचू द्या, पोलिसांपर्यंत व्हिडिओ पोहोचू द्या. सोलापूरचं बी नाव खराब करते हे पोरग. शुरुआत तुमने की है, खत्म हम करेंगे. मारे वो भी जाएंगे जो तुझे बचाएंगे. मारे वो भी जाएगी जो तुझे बचाने आएगे. अरे बाप, धमकी डायरेक्ट. तुझ्या अंगाला नाही मास आणि करतोय मास. एका फॅटचा बी नाही तो यार, खाली पडून की मातीसाठी. काय बोलू मी, यांना थोडा धडा शिकवला पाहिजे. यांना असं वाटतं की फेमस होण्यासाठी असं केलं चालतं. गुन्हेगारीचे व्हिडिओ आणि वल्गर व्हिडिओ पोरींच्या विरुद्ध. आणि हा जो पोरगा आहे हा तर लिटरली डायरेक्ट धमक्या देतो पोरांना की जर तुम्ही मला ट्रोल केलं, तुमच्या आई बहिणीचे मी फोटो वापरून ट्रोल करीन, तुम्हाला शिवाय दिन घाल. एक मिनिट चालू राहू दे, चालू कॉलवरती घे रे त्याच्या आईचे फोटो भाई, ट्रोल मार त्याला. त्याच्या आईची फोटो घे शिदा शिदा, टेन्शन नाही. मला जर कुठं पंढरपूर सोलापूर साईडला दिसला तर मी याला सगळ्यात पहिले चंद्रभागाच्या दर्शनला घेऊन जाईल, याला स्नान करवेल, विठोबाचे पाया पडून मग मी याला बाळ सुधारणा केंद्रामध्ये जमा करून देईल. कसं कंडे लागाले सैया इसकी माँ की जन्नत. बकचोदी मत कर लवड़े. सध्या मराठी गँगस्टर रॅप खूप जोरात चालू आहे. मला माहिती हे लेकरं खूप छान इन्फ्लुएन्स होतात यातून. अरे सोडून द्या अप्पा मला मारायचे बाप, तुमचा पण टॉपचा आणला मी, तुमचा पण बाप. खबरदार बोले. सोडून टाका मला मारायचे कारण रिप्लायला हट. अरे गाण्याला गाण्यासारखं घ्या, रॅप येते, रॅप ऐका, एन्जॉय करा, एंटरटेनमेंट आहे. जसं पिक्चर मध्ये विलन असतो, गुंडेगिरी करता गुंडा असतात, तसं रॅप मध्ये हा त्यांचा कॅरेक्टर आहे. गाणं म्हणताय, समाजातल्या गोष्टी सांगताय, सिरियसली घ्यायची गरज नाही, तसं बनायची गरज नाही ना. आणि जर बनायचंच एवढं, आता हे नमुना जळगावचं आहे आमचं, तोडला याला पोलिसांनी. कोणीच नाही बायानी दादा, फक्त आपली जळगावचे पोलीस दादा. तर बस आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला मला सबस्क्राईब करा, आणि माझं जे नवीन गाणं आलेलं आहे नकार, ते नक्की जाऊन ऐका, स्ट्रीम करा. आणि तुम्हाला माझ्या कुठल्या सॉंगचं म्युझिक व्हिडिओ बघायला आवडेल तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिक वरती पाहिजे हे पण सांगा कमेंट सेक्शन मध्ये. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत भाचा चल वाजड गाणं. कधी कधी ना न सांगता निघून गेलेलं बरं असतं, पण मनात ठेवून काय अर्थ आहे जर पुन्हा रिग्रेट करत बसायचंय. त्यापेक्षा व्यक्त होणं बरोबर आहे. मी व्यक्त केलं आणि तरी काय झालं माहितीये,